गुड मॉर्निंग, हाउ आर यू अँड वेलकम बॅक टू माय चॅनल धनराज कदम ब्लॉग्स. तर स्वागत करतो एक नवीन व्हिडिओ मध्ये गाईज तुमचा. आणि जसा की तुम्ही बघू शकता इकडे आहे तुषार दादा आणि ही गाडी देखील त्यांचीच आहे. आणि इकडे माझा भाऊ आहे, त्याला काय ह्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट नाही आहे. इकडे आहे जगदीश दादा. जगदीश दादा आहे का? तर गाईज आज आपण चाललोय नवी मुंबई वाशी. आणि जसा की तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आहे, स्टेप बाय स्टेप आपण जाण्याचा प्रयत्न करू. पुढे गेल्यानंतर काय आपण बघण्याचा प्रयत्न करू. आपलं मेन काम काय आहे, काय होते ते आपल्याला हे सगळं काय आपण बघण्याचा प्रयत्न करू. चला. आपण आलो तर बदलापूर मध्ये सिटी सेंटर मध्ये. हे बघा, हे आहे सिटी सेंटर. म्युझिक लावायचे का आता लावू नको आपल्याला काय करायचं गाणी ऐका बघा. पाऊस आलाय हे बघा, वाटर लागला. पावसामुळे वाटोला लागलंय काही सांगतं. हे बघा, पावसाला नेमकं चांगला व्ह्यू वाटला. नावात गेली भेटली का? काहीच पाऊस लागलाय. आपण पुढे बघू काय बघायला भेटेल आपल्याला. पावसाचं काय दिसणार नाही आपल्याला. राहिला आपल्या गाडीमुळे बाईक असते जवळ आहे ना. इकडनं उलट जवळ आहे. ट्रॅफिक एवढी लागली, पाली आम्ही आता सोडले. बाहेर बघू शकता गाईज, एवढी ट्रॅफिक लागले. हे बघा, पाऊस पण खूप जोरात आहे. माझ्याकडून नाश्ता मागतात म्हणजे देणार आहे ना. हा बाबा, हा चल. 110 वडापाव आहे. डायरेक्ट 10 रुपये 110 वडापाव खाण्याला. आज मला उपास आहे, सॉरी गाईज. गाइस
पालीच्या रोडला ट्रॅफिक क्रॉसिंग आहे ना. आता आम्ही गाडी चेंज करतोय. आम्ही आता पोलीस स्टेशनला आहे. आमची गाडी आता जप्त केली ना. आणि पाऊसही चालू आहे गाईज. हे बघा खूप जोराचा पाऊस चालू आहे गाईज. आता आम्ही गाडी चेंज करतोय. हे बघा पोलीस स्टेशनला आलेलो आहे गाईज आम्ही. इकडे एक मंदिर देखील आहे. ते एकदा आजूबाजूला बघून घ्या. पाऊस लागलाय जोरात गाईज. कसा काय जायचा. गाईज आम्ही आता गाडी चेंज करतोय. आणि ही जी गाडी आहे ही गाडी आम्हाला आता भेटते. हे बघा ह्या गाडीत बसून जायचं आपल्याला पुढं. तर आपण चाललोय वाशीला. मग आता वाजले 12:30. लगभग आपल्याला काय माहिती नाही टाईम किती होईल, किती टाईम लागेल जायला. तर तरी आपण जाण्याचा प्रयत्न करू. बघू कितीपर्यंत जाता येईल ना, कसं जाता येईल आपल्याला. ओके गाईज आम्ही आता गाडी चेंज करतो. हॅलो गाईज किती सेवा चालली बघा माझी. थांब घे बस का बस आहे. मला दाबतो का बात. आवाज नाही तुमचा. हॅलो आवाज अटकतोय. हॅलो काय जल्दी तुमचा. हॅलो पक्का पुढे घेतला नाही ना गाईज. आता बदलले. आताच तुम्ही फोन केलेला ना मशीन झालं म्हणून. पहिला 1 महिना माझ्याकडे होती. आता 3 महिने दादाकडे आहे. ताई आणि भाऊजी चालवतात पण एवढे नाही. तर आता बघू ना. ते आम्हालाच ठेवतो. ताईला देतो ना. मला घेतलं तिथून तिच्याकडे फक्त 10 दिवस आहे. बाकी आम्हीच चालवले. आमची पण ती एक गाडी चेंज केली. दादाची गाडी झालीच नाही ना वाशी. नाही ना आम्ही चाललो वाशीला. नवी मुंबई मॅडम आले घरी. आम्ही वाशीला आहेत. जिथं करतो जाणार सध्या आधी. मला बी सीट बेल्ट लावलाय. सीट बेल्ट लावून अरे बापरे सीट बेल्ट मागं टाकलाय. असं सीट बेल्ट आहे का. आता सिस्टम बदलला. आता पेनल्टी लागली ना मॅडम. सीट बेल्ट लावलाय नाही आपण. काल काय बोला तू. गाईस हा आहे काकड शिलपाटा डोंबिवली हायवे. हे बघा इकडून जायचे आपल्याला नवी मुंबई वाशी. आणि इकडे आमची गाडी आहे. ह्या गाडीतच आम्ही जाणार आहे. तर चला 1 वाजले गाईस. पटापट निघूया. म्हणजे 12:30 पावणे 1 झालेला आहे. काय झालंय मला नीट सांगा. भांडते का नाही तर याला आम्हाला. गाईज इकडे गेले पनवेल उसाटणे रोड आहे बघा. मोबाईल पण अलाउड आहे का. आता त्याला त्याच्याकडून घेऊ काही ना. मारतात नाही ना. तुम्ही ना त्या ट्रॅफिक पोलिसांच्या तोंडावर असं मारायला तर मध्ये अडवतील.
ती आमच्या नावाची कंप्लेंट करा, उद्या देतो. जमल का? महाड काही जेव्हा महाडला रस्ता गेला. असं काय नाही, उद्या देतो आपण. ऐका ना, तुम्ही नाही ऐकत मग तुम्हाला इलाज सांगतो. हा करू शकता, असं काय नाही. अहो पण मी काय यामध्ये विचारतो ना तुम्हाला. तुमचं करतोय मी. तुम्ही यायला कधी नाही बोलले मॅडम. माहिती आपण घे दाखवू का? फोन पाठवू का? ते बाकी जाऊ दे. मी काय तो उद्या देतो. आता 12 इंच घालून मला मजा नाही त्या गोष्टीचा. जमा करू मला. आपण आहे काटई फाटा आणि हे बघा इकडे गेलो नाशिक रोड. हा आहे काटई फाटा. काही शील फाटा रोडला आहे आणि ट्रॅफिक बघा किती लागलेले. ही ट्रॅफिक लागलेली आपल्याला शील फाटा रोडला आणि लगभग एक तास झाला असेल का आपल्याला. एक तास झाला ट्रॅफिक मध्ये. 1 तास झाला आम्ही गाडीमध्ये बसलो. आम्ही मागं गाडी पण चेंज केली, त्याच्यानंतर आता ही दुसऱ्या गाडीत बसलेलो आहे. आता ट्रॅफिक फुल लागलेली आहे आम्हाला. गाडी लावलेली आहे, एन्जॉय करू बघा. ट्रॅफिक खूप लागलेलं आहे गाईज. इथं आम्हाला 5 ते 10 मिनिटं झालेले आम्ही उभे आहे आता. गाडी ट्रॅफिक लागलेली आहे ते बघा. ट्रॅफिकची काही गॅरंटी नाही, कधीपर्यंत थांबेल हे पण आपण सांगू नाही शकत. आज जोरच सोय काहीच मागं तर म्हणून ठीक होता. हा तो जप्त केलेला होता ना त्या काम पाहिजेत ना. ते ठेवून गेलं ना आपल्याला. आधी विचारायला लागेल त्याला. विचारला तर विचार. आबा मुंब्राला गेला का रस्ता. मुंब्रा गाईज जो रस्ता गेलाय मुंब्रा. अयो नाशिक.
पैसा सिक्युरिटी एजन्सीवाल्यांचे आहेत ते. ते आता ऑनलाईन कॅश होतं म्हणून त्याच्यामुळे वेळ कमी झाल्या गाड्या. भाऊ काय बोलतो? वडापाव घाला जरा आम्हाला. वडापाव खायला वेळ. आता मस्त खायला घाल ब्लॉग आहे आम्ही ते लाल करू. माझी लाल करतात गाईज आहे. हे बघा लोकमतचं ऑफिस येतं दिसतो बरे काम आहेत वरती कर ना सगळं क्लिअर करतो
बिल्डिंगला आपल्याला जायचे हावेर पार्क, इन्फोटेक पार्क. इथं लावले का तुम्ही आतमध्ये मग आता निघत आल्यानंतर नंतर कुठलं बोललो पहिलं गाडी तर टाका बरोबर खाली कोणतरी थांबणार पाहतो ना आधी तिथे गाडी लावायला आला की आपण आता पोहोचलोय, पण पाऊस लागला आपल्याला खूप नाही. तर बघू आपल्याला ऍक्च्युली इथं जायचे. हे बघा वसुंधरा. In 200 meters, your destination will be on the left. अच्छे अच्छे. ती बिल्डिंग ना 200 मीटर. इथं आत जायचे का? आपल्याला आतच जायचे, पुढे पुढे जायचे पूर्ण हा इथं, बट गाडी नाही आतमध्ये जाणार. गाडी इथंच कुठेतरी चेपण इकडं लाव माहिती म्हणलं पुढचं गेट पण जायचं. त्याची इथनंच गेलतो ना पुढचे पुढून उतरलो होतो आपण. तिथं पण जावं एंट्री. मागं स्कूटीवाला Head east toward Vashi Railway Station Road, Veer Savarkar Marg. In 150 meters, turn left onto Vashi Railway Station Road, Veer Savarkar Marg. चला आम्ही जाऊ पण त्यानं उतरलो. तर मी इकडचं शूट करतो. मला उतरून लॉक नको करू कडे याला बसायला लागला. हा म्हणजे लॉक नको करू, बॅग पुढे रे. लॉक अनलॉक कर. आली का? In 100 meters, your destination will be on. Head east toward Vashi Railway Station Road, सीट बेल्ट थोडा आलं घ्या, Savarkar Marg. म्हणजे निघत नाही. अरे ते डायरेक्टली कुठे हे झालंय ते. डायरेक्ट इथं हे झालंय. पाऊस जोरात आलाय घरी. गाईस पाऊस जोरात आलाय. बाहेर निघू आपण जरा टाइमात. यांना जाऊ दे मग आपण निघू. माझं जा तुम्ही. आहे का पाणी आहे ना? पाणी आहे, पटकन जा. भाऊ आहे ना, पाऊस आहे ना. पाऊस भिजलो होतो बाई. पाऊस खूप जोरात आला, नेमकाच पाऊस आलाय. जा गेला पाणी. तर काही स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा वाशी कॅपिटल नवी मुंबईमध्ये. आणि जसं की तुम्ही बघू शकता या गाडीमध्ये आम्ही आता आलेलो आहे आणि या बिल्डिंग मध्ये ऍक्च्युली आपल्याला जायचे. हे बघा, तर ही हावेर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. थोडस आजूबाजूला फिरू. काही आपण तर आत नाही जाऊ नाही शकत, शूट करणं अलाउड नाहीये. तर आजूबाजूचा नजारा आपण थोडासा बघू. तर हे चाललेले आहेत, यांना जाऊ द्या. हे बघा, हे आता चाललेले आहेत आतमध्ये. आपण थोडस बाहेर फिरून बघू काय आपल्याला बघायला भेटतो. तर गाईज ही बिल्डिंग बघा किती मोठी आहे. आजूबाजूला जर आपण बघितला तर एवढं काय वाटत नाही आपल्याला इथं काय असेल म्हणून. पण जेव्हा आपण मागं बघतो तर ही बिल्डिंग तुम्हाला बघितली दिसली असेल. हे बघा, ही आहे हावेर इन्फोटेक. इथं आले माझं दादा मशीन घ्यायला आणि तिथं आपली गाडी लागलेली आहे. थोडंसं आजूबाजूला अजून फिरू आपण. तर ही एंट्री आहे गाईज. शूट करणं अलाउड नाहीये, तर त्याच्यासाठी मी इकडं बाहेर थांबलोय. हे गेलेत मशीन आणायला, यांना जाऊ द्या आणि तुम्हाला ही बिल्डिंग दाखवतो.
हे बघा किती मोठी बिल्डिंग आहे गाईज. हे बघा हायवे इन्फोटेक पार्क. ही कुठली लिमिटेड आहे, प्रायव्हेट आहे का हे ते आपल्याला अजून माहिती नाही. गाडी तिथं लागलेली आहे. थोडस आजूबाजूला आपण फिरण्याचा प्रयत्न करू. तर नशीब का पाणी कमी झालंय. हे काय आजूबाजूला तुम्ही बघू शकता गाईज. हे बघा तो ये भाई हमें आवाज दे रहे हैं. जी बोलिए. हाँ शूट करा. मुंबईला खूप पाऊस आहे. मुंबईला खूप पाऊस आहे. अजून 5 दिवस झालं. 5 दिवस झाले. इकडचं वातावरण कसं आहे. इकडं वातावरण येत आहे. हे आता पाणी कमी. मुंबई बंद झाली. अख्खी मुंबई बंद झाली. चालू आहे. 2 दिवस झाले गाईज. हे बघा ही परिस्थिती आहे. इकडं काय स्टेशन आहे का. तर गाईज इकडे स्टेशन आहे. बघून घ्या एकदा. नो एंट्री लिहिलेली आहे. थोडस पुढे जाऊन बघू आपण. गाईज या पार्कचा एकदा नजारा घ्या तुम्ही. एक नंबर वाटतं बघा. इकडे काय माहिती नाही. तिकडे गाडी आमची उसकी आहे गाईज, तर जाऊ नाही शकत थोडा पुढे अजून. तर हा पार्क बघा एकदा. अजून पुढं काय आपल्याला माहिती नाही. इकडे बिल्डिंग बघू शकता किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. रियल टेक पार्क 4 पॉइंट. तर आमचे काही पॅसेंजर ह्या बिल्डिंग मध्ये गेलेले आहेत. हे बघा गाईज आल्यासारखं थोडंसं इकडं पण फिरू आपण. इकडं काय माहिती नाही अजून. बघू आपण फिरून काय इकडं. इथं तर काय दिसत नाही मला. जस्ट पार्क आहे, बाकी काही नाही आहे. तिकडं मला अलाउड नव्हतं जायचं, तर तो गार्ड मला तिथून अडवला. म्हणून थोडा इकडून बघू आपण काय. इनोबिटी इकडे हे मला शोधतील गाईज. गाडी आहे मागं आपली, ती आता लॉक झाली म्हणून मी इकडे फिरतो. इकडे मॉल आहे वाटते बघा. तर हा मॉल आहे गाईज. हे बघा मॉलला आपण आता आलोय. इनोबिटी इनोबिट. चालेल. तर हा मॉल आहे गाईज. इकडे बघा मस्त झाडं लावलेली आहेत. हे बघ चिकट किती आहे गाईज इथं. इथं खूप चिकणं झालं आहे बघा गाईज. चप्पल स्लिप होते. एवढं स्लिपली झालेलं इथं. थोडंसं सांभाळून जायला लागेल आपल्याला. आणि इकडे जर बघितलं
इकडे मॉल आहे, त्याच्या खाली मला अलाउड नाही बोलला जायला. इकडे तर आपण जाऊ शकतो. हे बघा इकडं अलाउड नाही, तिकडे एक गार्ड बघतो आपल्याला. बघा तर हा मॉल आहे. तर तिकडून एक गार्ड मला बघतो गाईस. तर तो बोलेल का शूट करणं अलाउड नाही आहे. तर बघा शूट करणं अलाउड नाही म्हणतात ते. तिथं ते गार्ड आहेत तर इथं शूट करणं अलाउड नाही आहे. ठीक आहे आपण रिटर्न फिरू. शूट करणं अलाउड नाही काय मला तेच समजत मी इथं काय लावलेलं आहे काहीच नाही. तर ठीक आहे पुढे जाऊ आपण. तिथं चिकट झालेलं आहे खूप. गाईज मॉलमध्ये जाऊ नाही शकत आपण, कारण का मॉलमध्ये अलाउड नाही शूट करणं ना. आपण तसं बी जाऊ नाही शकत. आलं की तसं जाऊ शकतो पण तसं नाही आपण जाऊ शकत. आपल्याला काय ते दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून मी फिरलो. आता नको जाऊ द्या, आता कॅन्सल केला. तर हा काही पार्क आहे इकडे बघून द्या. जिथं होतं तिथं पुन्हा आलो आपण. यांचा का अजून पत्ता लागत नाही. तर भाई नाश्त्याची सोय चालू आहे. बिल्डिंगच्या आतमध्ये गेलो आता परत बाहेर आलोय. बीकानेर. समुद्र पण आहे. गाईज हा एकदा नजारा बघून घ्या, कारण याच्यानंतर वरचा रस्ता एकदम सोपा आहे. तर इकडं समुद्र बघा एकदा, काय दिसतच नाही. तर गाईज इकडं आहे समुद्र, इकडं हायवे तुम्ही बघू शकता. आणि हे जे बिल्डिंग आहे जे बिझी मार्केट बघा किती आहे. चला आपण पुन्हा आतमध्ये जाऊन बघू. इथपर्यंत आलं, हा तो नजारा तुम्ही बघितला असेल. PSEL ही तुम्हाला खाली दाखवलेली आहे बघा, वाईड अँगलनी दाखवलं मी तुम्हाला. तर हा समुद्र बघा एकदा गाईज, हा पूर्ण समुद्र आहे. आणि इकडं हायवे बघा, ही आपली कंपनी ही आहे नवी मुंबई वाशी. तर चला अजून आपण इकडे हवा खूप जोरात आहे बघा, हवा एवढी फास्ट आहे, आपण एकदम इझी यूज करायला लागत ते बघा. असं काही सीन आहे. आता कुठं जायचं, चला खाली जाऊन बघू आपल्याला काय.
तर ह्यो कुठे गेला? हे कुठे गेलेत माहिती नाही आपल्याला. इथं काय इथं काही नाही बघा. तर हे काय सीन आहे मला मी दाखवला. रस्ता विसरलो गाईस कुठून यायचा. विसरले मी कुठून जायचा. बघू आपण कुठून जाते. खाली जाऊन कुठून काय ते मला स्वतःला माहित नाही गाईज मी कुठे आहे. आता यो मला टाकून गेलाय कुठं माहिती नाही. आता मी जगदीश धुले त्यांना फोन लावला लगेच. एक मिनिट गाईज मी यांना फोन लावतो. एकदा विचारूया पुढे. द्रव्यन प्रायव्हेट लिमिटेड. Ambient Technology. हा जो नजर आहे ना गाईज मी तुम्हाला क्लिअर व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण जसं मी कॅमेरा या डायरेक्शनला घेतो तर हवेच्या फ्लोमुळं कॅमेरामध्ये फोम येतो. त्याच्यामुळे क्लॅरिटी वीक होते. हा काय सीन मी तुम्हाला दाखवू शकत नाही. बाकी वाईड अँगलने जर मी तुम्हाला दाखवलं तर हा बघून घ्या. आता वाजले 2 आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी झाली लो. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तुमचा एक सपोर्ट आम्हाला उत्साही करतो. तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघता आमचे पण सबस्क्राईब नाही करत. प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. असंच आम्हाला प्रेम देत राहा.